तर आता आपण जे काही आहे कुठेपर्यंत आलो होतो, आपण समेशन ऑफ मुवमेंट ॲट ए घेत होतो. कसं घेतलं बरं का आपण, ही जी 80 मुवमेंट आहे, आता ही इथं मी उभा आहे, 80मुळे येणारी मुवमेंट डाऊनवर्ड आहे, त्यामुळे 80 × 2 केला, 80 × 2 केला. सोबत 120 पण जो आहे डाऊनवर्ड मुवमेंट येईल, त्याच्यामुळे 120 × 4 तो 120 × 4 केला आहे बघा. 80 × 2 + 120 × 4 इज इक्वल टू, हा RB वरती जात होता, त्यामुळे RBची मुवमेंट वरच्या डायरेक्शनला काय दाखवणार, खाली येणाऱ्याची मुवमेंट इज इक्वल टू वरती जाणाऱ्याची मुवमेंट. RB मी काढला 166.66 kN. ठीक आहे. आणि त्याला जेव्हा आता हा RB निघून गेला, याचा अर्थ काय झाला की वरून येणारा होता 200 kN. ठीक आहे. त्याच्यापैकी RBने घेतला 106.66, त्याला उचलायचं आणि आपल्या पहिल्या इक्वेशनमध्ये टाकून द्यायचं. हे पहिलं इक्वेशन आहे आपलं. तर मी ते कसं बनेल, 200 = RA + 106.66. याच्यावरून आपण RAची व्हॅल्यू काढून टाकली. तो रिॲक्शन आपल्याला काढता यायला पाहिजे, आपण शिकलेलो आहोत त्याच्या अगोदर बी. ठीक आहे. ही आहे स्टेप नंबर आपली 1. आता स्टेप नंबर 1 झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे पुढची, ती म्हणजे काय बरं का, ते म्हणजे आपल्याला काय करावं लागत असतं, सेक्शन घ्यावा लागतो. सेक्शन म्हणजे काय, बीमला एखाद्या ठिकाणी कापावं लागतं आणि कापून त्या ठिकाणी उभं राहून आपल्याला ॲनालिसिस करावी लागत असते. त्यामुळे आता प्रश्न काय पडतो, स्टेप नंबर 2 टाकूया आपण. स्टेप नंबर 2, तो स्टेप नंबर 2 काय असणार बरं का आपला, आता स्टेप नंबर 2 आहे ॲप्लाइड डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिफ्लेक्शन, असं म्हणून ॲप्लाइड डिफरन्शियल इक्वेशनला ॲप्लाइड करायचं आहे आपल्याला. डिफरन्शियल इक्वेशनला कसं ॲप्लाइड करणार, आपण जरी तो ऑब्झर्व करायला गेलो तर लक्षामध्ये काय येईल माहिती आहे का, कधी पण हा जो आपला लेफ्टचा सपोर्ट आहे, त्याच्यापासून खूप अलीकडे इकडे आपण काय टाकायचं, आपला सेक्शन टाकायचा. इथे आपण आपला काय टाकायचा, सेक्शन टाकायचा. तो हा जो पण सेक्शन आपल्याला दिसायला भेटतोय, हा सेक्शन जो आहे आपण बरोबर कुठे टाकायचा बरं का, एकदम एंडला. तो जो सपोर्ट आपला ए सपोर्ट आहे, त्याच्यात जेवढा शक्य असेल आपल्याला तेवढ्या कोपऱ्यावर टाकायचा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही सेक्शन टाकताना इकडे टाकू नका, इथं मध्ये पण टाकू नका. तुम्हाला टाकायचं असेल ना तर जेवढा एंडला टाकता येईल तेवढा एंडला टाका. त्यामुळे मी सेक्शन जनरली इथे टाकतोय. तर आता जो सेक्शन मी टाकलेला आहे, ती सेक्शन टाकून जी आकृती बनेल, मी पुन्हा आकृती काढून दाखवतो. ठीक आहे. तर ती काय बरं का, सेक्शन टाकून जी आकृती आपली बनत होती ती या पद्धतीने बनणार आहे. तो इथं आपली रिॲक्शन होती, RA इथं रिॲक्शन होती. तो RA किती आला होता आपला, RA आला होता 93.34 हा एला, आणि इथं RB किती आला होता, RB होता 106.66 kN, हा kN. वरून लोड लागतो आहे 80 kN 2 मीटरच्या अंतरावरती. इकडे लोड लागतो आहे 120 kN. ठीक आहे, 2 मीटर आणि हे 2 मीटर, आणि इथं आपण सेक्शन टाकलेलं आहे XX. आता इथून बारकाईने लक्ष ठेवायची गरज आहे. जिथं पण आपण सेक्शन टाकलेलं आहे XX, त्याचं अंतर या ए सपोर्टपासून, तर या ए सपोर्टपासून तर बरोबर जिथं आपण सेक्शन टाकलेलं आहे, हे जे पण अंतर असेल याला मी Xने दाखवणार. तो हा आपला X डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स जे दाखवतोय मी ए सपोर्टपासून तर जिथं मी सेक्शन टाकलेलं आहे ते X डिस्टन्स आहे. ही पुढची स्टेपमध्ये आपल्याला करावं लागणार आहे. ठीक आहे. तर सगळे लोड कव्हर करून टाकले मी. सेक्शन अशा ठिकाणी टाकला जिथं त्याने सगळे लोड कव्हर करून टाकलेले आहे. आता प्रश्न काय पडतो की हा X अंतर हे आलं कोणापासून बरं का, या रिॲक्शनपासून X अंतरावरती. पण आता या लोडपासून किती अंतरावरती आहे, तर ते पण मी करून दाखवतो. बघा, हा जो लोड आहे ना, हा जो लोड आहे, याच्यापासून आपले जे सेक्शन टाकले आपण, तो किती रे, इथून तर इथपर्यंत हे अंतर आपल्याला माहिती पाहिजे. मग किती असेल बरं का, टोटल मी इथून घेतोय X. ठीक आहे, मी टोटल हे अंतर घेतोय X. तर मग हे अंतर किती असेल, मग ते कसं काढणार, या Xमधून इकडचा जो पोर्शन आहे लोडच्या तिकडचा ते मायनस करून टाका. तो Xमधून जर हे 2 आपण मायनस करून टाकलं तर इथून ते इथपर्यंत ते अंतर आपल्याला किती भेटून जाईल, ते जे अंतर आहे आपल्याला सरळ ते किती भेटणार आहे, X - 2. काय करायचं, हे जे काय आहे ए सपोर्टपासून तर या सेक्शनपर्यंत हा X अंतर आहे, तुम्हाला काढायला लावलेलं आहे सेक्शनपासून 80पर्यंतचं अंतर. मग कसं काढणार, या Xमधून हा इकडचा 2 मायनस करून टाका, तुम्हाला X - 2 एवढं अंतर भेटून जाणार आहे. तर 80पासून तर सेक्शनपर्यंतचं अंतर किती आला आता, X - 2. ज्याप्रमाणे तुम्ही रिॲक्शनचा अंतरला X घेतला, नंतर 80चं अंतर तुम्ही काढला, सोबत अजून एक लोड बाकी तो म्हणजे 120, त्याचं पण तुम्हाला अंतर काढावं लागेल. तर हे अंतर किती येईल बरं का, आता तो इथून इथपर्यंत या पद्धतीने मी त्याला दाखवतो. हे 2 मीटर वरती शिफ्ट करून टाकूया. ते अंतर किती येईल, टोटल अंतर होतं X. तर आता मी कसं करणार बरं का, या Xमधून इकडे या लोडच्या अलीकडे जेवढं अंतर बाकी, किती अंतर बाकी बरं का, हा 2 मीटर आणि हा 2 मीटर, 4 मीटर बाकी. तर या Xमधून मी जर का 4 मायनस केला तर आपलं हे अंतर किती येईल, X - 4.
एक्स मायनस 4. तो हे जे पण अंतर काढलं आहे किती आलं एक्स मायनस 4. तो टोटल अंतर होतं एक्स, ठीक आहे, एक्स होतं. लोडपर्यंत काढायचं असेल तर एक्स मायनस 2 कसा आला, या एक्समधून त्याच्या पलीकडचा लोड मायनस करून टाकायचा, या लोडपर्यंतचं अंतर एक्स मायनस 2 येऊन जाईल. पुन्हा मग आपण काय बोललो बरं का, की या सेक्शनपासून ते इकडचे 4 मायनस केल्यानंतर हे अंतर पण येऊन जाईल. तर सुरुवातीला हे सगळे डिस्टन्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तो ए पासून ते सेक्शनपर्यंत डिस्टन्स झालं एक्स, दुसऱ्या लोडपासून त्या सेक्शनपर्यंतचं अंतर आलं एक्स मायनस 2, या तिसऱ्या लोडपासून त्या सेक्शनपर्यंतचं अंतर आलं एक्स मायनस 4. ते तिघे अंतर आल्यानंतर आता आपण काय करणार बरं का, आपल्या डिफरन्शियल इक्वेशनला अप्लाइड करणार. मग डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, यूज डिफ्लेक्शन इक्वेशन, यूज डिफ्लेक्शन इक्वेशन काय बरं का आपल्याकडे आता, डिफ्लेक्शन इक्वेशन आहे मुवमेंट ॲट एक्स एक्स सेक्शन बरोबर EI d2y/dx². हे लक्षात ठेवावं लागणार आपल्याला. तो मुवमेंट ॲट एक्स एक्स सेक्शन काय असणार आहे, MX बरोबर EI d2y/dx² बरोबर काय फॉर्म्युला असणार आपला, तो फॉर्म्युला असणार बघा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही काय करा आता, मुवमेंट ॲट दिस सेक्शन, जिथं तुम्ही कापला आहे तिथे तुम्हाला मुवमेंट घ्यायची, पण मुवमेंट घेताना इकडच्या बाजूला नाही बघायचं, मुवमेंट घेताना तुम्हाला मॅक्झिमम साईडच्या बाजूला बघायचं आहे. तो इथे उभे राहा असा आणि इथून इकडच्या बाजूला बघा, ठीक आहे, इथून इकडच्या बाजूला बघा. आणि इथून आता आपण काय करणार बरं का, तर इथून इकडच्या बाजूला आपण बघणार. लक्षात ठेवायचं, वरती जाणारा पॉझिटिव्ह मुवमेंट देईल, खाली जाणारा निगेटिव्ह मुवमेंट देईल. ही गोष्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. हां, तर मग आता मुवमेंट ॲट एक्स एक्स सेक्शन जर का आपण काढायला गेलो तर ते कसं येईल बरं का, इथं उभं राहायचं आणि जेवढे बी लोड असतील त्या लोडची तुम्ही मुवमेंट घ्यायची. कोणकोणता लोड आहे, रिॲक्शनमुळे मुवमेंट येईल, वरती चालला म्हणून पॉझिटिव्ह मुवमेंट, 80मुळे मुवमेंट येईल, खाली चालला म्हणून निगेटिव्ह मुवमेंट, परत 120मुळे पण मुवमेंट येईल. पण लक्षात ठेवायचं, अंतर मोजताना कुठून मोजायचं, जिथे तुम्ही क्रॉस सेक्शन इथं उभे आहेत ना, इथूनच अंतर मोजायचं. तर मी कसं करणार आता बघा, MXX = EI d2y/dx² RA म्हणजे किती, 93.34 वरती चालला आहे आणि किती अंतर लांब आहे बरं सेक्शनपासून, तो एक्स अंतर. तर कसं लिहिणार मी आता याला लिहिताना मी कसं लिहिणार की 93.34 × एक्स, वरती चालला म्हणून पॉझिटिव्ह, ठीक आहे ना. रिॲक्शन काढताना मी काय बोललो होतो, खाली जाणारे = वरती जाणारे असं मी बोललो होतो. तिथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्लाय केला नव्हता मी. पण या ठिकाणी मुवमेंट काढत असताना आपण काय बोलायचं बरं का, की सेक्शनला जेव्हा मी मुवमेंट बोलतो आहे तर वरती जाणारे जे पण फोर्सेस आहेत त्यांच्यामुळे पॉझिटिव्ह मुवमेंट येते असं बोलतो आहे, ठीक आहे. हां, मग आता काय झालं बरं काय, 93.34 एक्स झाला हा. पुन्हा या लोडचं काम झालं. मग आता 80 तर खाली चालला आहे, खाली म्हणजे निगेटिव्ह साईडला चालला आहे. पण 80 आणि तुमच्यामधलं अंतर किती आहे, तुम्ही तर उभे आहात, 80 आणि तुमच्यामधलं अंतर किती आहे, एक्स मायनस 2. मग तुम्ही काय करायचं, तर कंपार्टमेंट टाकायची, अशी उभी डॅश करून एक कंपार्टमेंट टाकायची. आणि ते किती बरं का, तो खाली चालला म्हणून -80 आणि इकडे किती येईल, एक्स मायनस 2. या पद्धतीने त्याला लिहून घ्यायचं. तो इथं पण कंपार्टमेंट टाकून द्यायचं. पुन्हा जाऊया, आता पुढे अजून एक कोणताच लोड बाकी, तो म्हणजे 120 आणि तो पण खाली चालला आहे म्हणून आपण काय लिहिणार, -120 × एक्स मायनस 4. का बरं एक्स मायनस 4, कारण की तुमच्यापासून तर ते 120चं अंतर किती आहे, एक्स मायनस 4 आहे. तर या पद्धतीने आपलं डिफ्लेक्शनचं इक्वेशन बनून जाणार आहे. हे डिफ्लेक्शनचं इक्वेशन आहे. आता पुढे काय करणार बरं का, आता पुढची स्टेप आहे आपली, आता स्टेप नंबर 3. तो स्टेप नंबर 3 काय बरं का, आता स्टेप नंबर 3 आहे इंटिग्रेशन करायचं आपल्याला, ठीक आहे. इंटिग्रेशन आपल्याला काढायचं आता, इंटिग्रेशन ऑफ अबो इक्वेशन. तर या स्टेपमध्ये आपण काय करणार बरं का, वरचं जे पण इक्वेशन आहे त्याचं आपण इंटिग्रेशन करणार आहोत. तर करूया बरं का. मग आता MXXचा काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, पण EI d2y/dx² याचं जर का इंटिग्रेशन केलं तर इंटिग्रेशन करताना एक डेरिव्हेटिव्ह चालला जातो. याचा अर्थ EI d2y/dx² याच्यामधून जर का एक डेरिव्हेटिव्ह चालला गेला तर एक्सप्रेशन आपल्याला कसं दिसायला भेटणार आहे बरं का, हे दिसायला भेटणार EI dy/dx, ज्याला आपण स्लोप पण बोलतो, EI dy/dx = पुढे जाऊ. पुढे जर आपण गेलो तर बघा, मी इंटिग्रेशन घेत चाललो आहे आता, इंटिग्रेशन ऑफ दिस अबो इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर याचा जेव्हा मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर 2 होते, त्यामुळे त्याचा 1 झाला. तो डेरिव्हेटिव्ह या पद्धतीने आपण करतो. पुढे जाऊया. आता 93.34 × एक्स याचा जर का मी याचं जर का समजा मी इंटिग्रेशन काढायचं आहे, तर याचं जर का मी इंटिग्रेशन काढलं तर कसं येईल बरं का, 93.34 × एक्स याचं जर का आपण इंटिग्रेशन काढायला गेलो तर कॉन्स्टंट टेकिंग कॉमन, 93.34 कॉन्स्टंट टेकिंग कॉमन, आणि एक्सचं इंटिग्रेशन जे होणार आहे ते काय होणार आहे बरं का, एक्सचं इंटिग्रेशन होणार आहे x²/2. तर लक्षात घ्यायचं कसं होणार बरं का, ते x²/2 काय ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे की एक्सचं जे इंटिग्रेशन आहे ते x² या पद्धतीने आपल्याला लिहिता येतं, किंवा आपण शिकलेलो पण आहे, एक्सचं इंटिग्रेशन काढायला लावतो, इंटिग्रेशन x dx, याचा अर्थ काय झाला, ID कट x × x x²/2 या पद्धतीने लिहू शकतो आपण. किंवा लक्षात राहू द्या की बाबा एक्सचं इंटिग्रेशन x²/2 शिकवलेलं आहे, ठीक आहे. तो कॉन्स्टंट टेकिंग कॉमन केला आणि एक्सचा जो इंटिग्रेशन आला तो x²/2 आला, ठीक आहे. पुढच्या ठिकाणी जाऊ आता.
पुढे जर आपण बघायला गेलो तर लगेच काय करायचं, इंटिग्रेशन जेव्हा पण तुम्ही घेतात लास्टला तुम्हाला कॉन्स्टंट जोडावा लागतो, लास्टला कॉन्स्टंट जोडावा लागत असतो. तर तो जो कॉन्स्टंट तुम्ही जोडताय तो लास्टला न जोडता पहिले जी टर्म काढून झाली ना त्याच्या तिथंच लावून द्यायचं. म्हणजे काय म्हणतो मी बरं का, ठीक आहे असं लिहू आपण नंतर बघू ते, तो पहिला हे झाला. आता दुसऱ्याचं मला काय करायचं बरं का, दुसऱ्याचं पण मला इंटिग्रेशन काढायचं आहे. मग कसं करणार, -80 कॉन्स्टंट टेकिंग कॉमन, x - 2चं इंटिग्रेशन काय येईल, x - 2 अख्खा ब्रॅकेट या त्याच्या डोक्यावरती 2 / 2. ठीक आहे, परत कम्पेअरमेंट बनेल -120 कॉन्स्टंट टेकिंग कॉमन, x - 4 त्याच्या डोक्यावरती 2 / 2. या पद्धतीने येऊन जाणार. तो इक्वेशन काय झालं बरं का, आता हे इक्वेशन dy/dx म्हटल्यावरती हे स्लोप इक्वेशन, इंटिग्रेटिंग दी अबो इक्वेशन टू गेट स्लोप इक्वेशन, काय होतं स्लोप इक्वेशन भेटणार आपल्याला. तो पहिलं जे होतं डिफ्लेक्शन इक्वेशन कोणाचं होतं, हे मुवमेंट इक्वेशन होतं. पहिलं इक्वेशन कोणतं होतं, मुवमेंट इक्वेशन आपण अप्लाय केलं. दुसरं इक्वेशन आपलं कोणतं होतं बरं का, स्लोप इक्वेशन आपण अप्लाय करून टाकलं. लक्षात घ्यायचं, तुम्ही पहिल्यांदा जेव्हा इंटिग्रेशन केलं तर लास्टला तुम्हाला 2 काय लिहावं लागणार आहे, C1. तो C1 पण लिहून झाला. आता आपण काय करणार बरं का, पुन्हा याचे आपण इंटिग्रेशन करणार, जे की आपल्याला कशाचं इक्वेशन भेटणार, हे स्लोपचं इक्वेशन आहे. पुन्हा इंटिग्रेशन घेतलं तर मला डिफ्लेक्शनचं इक्वेशन भेटणार. तो स्टेप 4 यूज डिफ्लेक्शन इक्वेशन. तो पहिले सुरुवातीला काय वापरला, मुवमेंट इक्वेशन वापरलं, दुसऱ्यांदा वापरला स्लोप इक्वेशन, आता यूज डिफ्लेक्शन इक्वेशन. आता वापरू बरं डिफ्लेक्शन इक्वेशनसाठी आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेटिंग इथं लिहू वाटल्यास, इंटिग्रेटिंग अबो इक्वेशन, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रेशन घ्या. तर आता बघा जेव्हा बी इंटिग्रेशन घेतात एक डी चालला जातो. मग आता इथून जर का डेरिव्हेटिव्ह डीचा चालला गेला तर काय उरेल, फक्त वाय उरणार. नेहमी असंच होणार आहे, डी चालले जातील, एक डी होते ते चालले गेले का वाय राहील, फक्त एक्स वगैरे सगळं चाललं जाईल. तो डेरिव्हेटिव्हची टर्म चालली जाईल, फक्त वाय राहील, वाय. पुढे जाऊ. आता मला काय करायचं आहे, पुन्हा इंटिग्रेशन काढायचं आहे. तो इंटिग्रेशन कसं काढणार, 93.34, ठीक आहे, 93.34. पुढे काय होईल बरं का, या x² 2चा मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. हा तर 2 तर कॉन्स्टंटच आहे, पण x² तुम्ही जेव्हा इंटिग्रेशन घेणार, तर ते कसं होणार बरं का, x³ 3 होणार. x² इंटिग्रेशन कसं करतात, त्याच्या डोक्यावरती 1 न वाढवायचा, 2 असेल तर त्याचा 3 होऊन जाईल आणि तो 3 खाली पण येईल. पण ऑलरेडी 2 होता तिथं आणि तुम्ही परत 3 आणताय तर 3 × 2 = 6 होऊन जाईल. तो 3 × 2 = 6 नाही कळालं का, हे सिम्पल आहे. काय करायचं, x² म्हणतोय, x² इंटिग्रेशन काय येईल, 1 घरवरती म्हणजे x³ होऊन जाईल. पण वरती जो 3 आहे ना तो खाली मल्टिप्लायला येऊन जाईल, ऑलरेडी 2 होता, मग 3 × 2 काय झाले ते 6. या पद्धतीने ते इंटिग्रेशन होऊन जाणार आहे. मग पुढे जाऊया, पुढच्या कंपार्टमेंटमध्ये गेलो. आता इथे काय होईल बरं का, -80, ठीक आहे, याच्यामध्ये काय आता x - 2 त्याच्या डोक्यावरती ऑलरेडी 2 होता, आता काय होऊन जाईल 3. तो आता काय झाला बरं का, आता 3 झाला, / खाली का नाही 2 आहे, तो वरचा 3 खाली जेव्हा 2ला मल्टिप्लाय करेल ना, हा बी काय होऊन जाईल 6. परत कंपार्टमेंट टाकला, इकडे या, इकडे जर आलो तर काय होईल, -120 कॉन्स्टंट टेकिंग कॉमन, x - 4 त्याचा काय होईल बरं का, बघा तो x - 4 त्याचा डोक्यावरती होऊन जाईल 3 आणि तो 3 जेव्हा खाली येईल तर खाली 2 आहे, 3 × 2 काय होऊन जाईल पुन्हा 6. आणि ऑलरेडी एक C1 इथं कॉन्स्टंट होता, आता तो कॉन्स्टंट काय होईल बरं का, त्याचं बी इंटिग्रेशन घेतलं तर C1 x होऊन जाईल तो, आणि दुसरा अजून एक कॉन्स्टंट होईल C2. या पद्धतीने आपण हे सगळे कॉन्स्टंट लिहितो. परंतु मी काय बोलतो की हे जे पहिलं इक्वेशन होतं ना, हे जे पहिलं इक्वेशन आहे आणि हे जे दुसरं इक्वेशन आहे, याला आपण जरा व्यवस्थित लिहू शकत होतो. कसं बरं का, हा जो C1 होता ना, या C1ला आपण पहिले लिहायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. तो हे लिहून झालेला आहे. ते 2 इक्वेशनपर्यंत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. पुढच्या वेळेस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची बाउंड्री कंडिशन टाकणार आहोत. ठीक आहे.